मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. दुसऱ्या टप्प्याची निवडणूक 26 तारखेला म्हणजे अगदीच तोंडावर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा ज्वरही शिगेला पोहोचलाय. चिकन मटणाचं राजकारण धर्माकडे झुकायला लागलेलं आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसवर हल्लाबोल केलाय आणि काँग्रेसची धोरणं ही मुस्लिम धार्जिणी आहेत असा एक प्रकारचा तो आरोप आहे. साहजिकच विरोधकांनी यावर हल्लाबोल करत मोदींना आणि भाजपला धार्मिक तेढ पसरवत असल्याचं म्हणत धारेवर धरलंय. निवडणुका येणार, त्यात सत्ताधारी विरोधक एकमेकांची उणीधुणी काढणार, हे बदलणं थोडंसं अवघड आहे. पण निवडणुकीच्या प्रचाराला धर्माचा रंग लागणं हे कितपत योग्य आहे? आपल्या समाजासाठी ते किती घातक आहे? मुळात मनमोहन सिंग यांचं ते मूळ वक्तव्य यातल्या किती जणांनी ऐकलंय? 2006 मध्ये नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये मनमोहन सिंग यांनी ते भाषण केलेलं होतं आणि ते ऐकल्यावरही मोदींचे आरोप तसेच राहणार आहेत का, की शब्दांचे हे खेळ फक्त मतांचा मेळ बसवण्यासाठी खेळले जात आहेत? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेत आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे सर आपल्यासोबत आहेत. चर्चेकडे वळण्यापूर्वी मोदी नेमकं काय म्हणाले, त्यांच्यावर कशी टीकेची झोड उमटते आपण बघूया. पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे, घुसपैठियों को बांटेंगे. क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे. जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. बगैर सोचे समझे बोलते हैं और या फिर वो जानबूझ के देश के अंदर नफरत फैलाते हैं. उन्होंने कहा है कि कांग्रेस का मैनिफेस्टो है वो लोगों की जायदाद लेके मुसलमानों में बांट देगा, औरतों के जेवरात ले लेगा. मुझे ताज्जुब होता देश का प्रधानमंत्री ये ज़बान कैसे बोल सकता है. और अगर उनकी बात ये सच होती तो कांग्रेस 50 साल हुकूमत में रही है, सारी हिंदुओं की प्रॉपर्टी लेके अभी तक तो मुसलमानों में बढ़ गई होती. कांग्रेस का अगर ये कल्चर होता तो 50 साल के अंदर तो कर दिया होता ना. आज तो सरकार नहीं है तो प्रधानमंत्री देश के लोगों को गुमराह करते हैं. देखिए, प्रधानमंत्री मोदी जी अब कार्यवाहक प्रधानमंत्री है. कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ना कोई मंत्री रहता है ना प्रधानमंत्री रहता है. वो अब भाजपा के नेता नरेंद्र मोदी है. लेकिन अगर इस प्रकार की कमेंट्स प्रचार में कोई करता है, इतना बड़ा नेता, तो ये दुख की बात है. जिनको ज्यादा बच्चे हैं, जिसको कम बच्चे हैं, ये क्या प्रचार का मुद्दा है क्या? आप विकास के ऊपर क्यों नहीं बात करते? इस प्रकार की भाषा अगर दूसरा कोई करता तो आप क्या करते? मंगलसूत्र तक आप, हमारी बहनों की, माताओं की मंगलसूत्र तक आपका हाथ जा रहा है. उसका मतलब है आपका दिमाग पूरी तरह से बिगड़ गया है और आप हारने जा रहे हैं. आपको हार का डर सता रहा है और इसकी वजह से आपके मुंह से इस प्रकार की भाषा आती है. आणि ज्या सगळ्या वक्तव्यावरनं हे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते वक्तव्य 2006 मधले. 2006 मधल्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलला संबोधित करताना केलेल्या भाषणात पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग नेमकं काय म्हणालेले होते आपण बघूया. I believe our collective priorities are clear. Agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure and the essential public investment needs of general infrastructure, along with programs for the uplift of scheduled castes, scheduled tribes, other backward classes, minorities and women and children. The component plans for scheduled castes and scheduled tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure
that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on our resources. मी सुरुवातीला गणेश हाके यांच्याकडे जाणार आहे. गणेश हाके हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे आणि मी तर त्याचं भाषांतर सुद्धा आता स्क्रीनवरती चालवलंय. मला माहित नाही तुम्हाला ते पाहता आलं की नाही. मात्र त्याच्यामध्ये त्यांचं हे वाक्य आहे, मात्र त्या वाक्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे ते सांगणारं हे संपूर्ण वक्तव्य आहे. अजूनही तुम्हाला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेवढंच वाक्य उचलून त्यांच्यावर टीका करणं हे योग्य आहे? बघा, 2006 साली जेव्हा इंडियन डेव्हलपमेंट कौन्सिलच्या एका सभेमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान त्यावेळचे तत्कालीन मनमोहन सिंगांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं आणि त्यावरती तुमच्या सगळ्याच माध्यमांनी आणि चॅनल्सवाल्यांनी त्याच्यावरती अनेक वेळेला डिबेट्स केले होते. त्याही वेळेला मी त्या डिबेट्समध्ये भाग घेतलेला होता आणि ते वाक्य इतक्या स्पष्टपणे त्यांनी ते म्हणजे उच्चारलेलं आहे की होय, या देशातल्या संपत्तीवरती पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे, मुसलमानांचा हक्क आहे, असं या त्या वाक्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि त्यावरतीच त्यावेळेला फार मोठा गदारोळ झाला होता, चर्चा झाली होती. केवळ त्या वाक्याची आज माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याची आठवण करून दिली आणि असं झालं तर या देशामध्ये किती विपरीत घडू शकतं, किती अनर्थ घडू शकतो आणि मग या देशाचं कसं वाटोळं होऊ शकतं, या अर्थानं तुम्हाला त्या पद्धती असं झालं तर काय होऊ शकतो त्याचे एक संकेत माननीय पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून दिलेले आहेत, असं मला असं वाटतं की. आणि माननीय देशाचे म्हणजे काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या देशातल्या संपत्तीचं पुनर्वितरण म्हणजे झालं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी, आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. आता त्यांनी जो जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये तर माझं म्हणणं आहे की हे काय आहे, अरे अनेक जगातल्या देशामधले ज्या अनेक देश आहेत त्या देशांनी अशा पद्धतीचे प्रयोग केलेत आणि त्या देशांचं वाटोळ झालंय. त्या रशिया आहे, सोव्हिएत आहेत, मला सांगतो की कंबोडिया आहे, चीन सारखे देश आहेत. या देशामधलं किती वाटोळ झालंय लोकांचं. आणि अशी हे समोर आपल्यापासून इतिहास असताना, प्रेसिडेन्स असताना सुद्धा आज काँग्रेस केवळ म्हणजे अनुनय करण्यासाठी एका विशिष्ट समाजाचा लांबून चालन करण्यासाठी अशा पद्धतीची म्हणजे भाषा करत आहे काँग्रेस. म्हणजे मनमोहन सिंगांनी त्यावेळेला वाक्य केलं. त्याच्या तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये हे स्पष्टपणे असं गणित झालेलं आहे की तुम्ही परत संपूर्ण संपत्तीचं पुनर्वितरण करण्याची तुमची कल्पना जी आहे ती ही त्या बीज भाषण जे आहे जे माननीय पंतप्रधान त्यावेळेचे डॉक्टर मनमोहन सिंगांनी जे केलेलं आहे त्याचाच हा तुम्ही परत पुनरुच्चार करता आहात आताच्या तुमच्या ह्या जाहीरनाम्यामध्ये तुमच्या. म्हणजे ही किती घातक आहे देशाला आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेला, वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना. ते किती म्हणजे वेगवेगळे अनेक या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. तर अशा लोकांना म्हणजे ज्यांनी कष्टाने मेहनतीनं कमावलं त्यांच्या संपत्तीचं पुनर्वितरण करावं असं म्हणण्याचं धाडस हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत. एक म्हणजे खरंच देशाचा म्हणजे देशाला संपवण्याचा, देशातल्या लोकांना संपवण्याचा. संपूर्ण वक्तव्य ऐकल्यानंतर असं नाही वाटत की त्यांचं वक्तव्य हे फक्त मुस्लिम समाजापुरतं नाहीये, तर मुस्लिम्स आणि मायनॉरिटी त्याचबरोबर SC ST इतर मागासवर्गीय ह्या सगळ्यांचाच उल्लेख त्यांच्या वक्तव्यात आलेला आहे. गणेश हाकेजी, नाही, दोन गोष्टी आहेत की आणि याचा संदर्भ बरोबर आहे की आज तुम्ही देशामध्ये तुम्ही मुस्लिमांच्या वरती कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत. 10-12 बरोबर आहे, पंतप्रधान म्हणाले ते खरं आहे. तुम्ही आम्हाला 2 मुलांपेक्षा अधिक एखादा तिसरा मुलगा असेल तर त्याला निवडणूक लढवायला परवानगी नाही आहे. मग हा या देशातल्या म्हणजे मुस्लिम समाजाचा असेल त्याला 10 आणि 12 3 बायका असतील तरी त्याला निवडणूक लढवायला परवानगी आहे. म्हणजे निवडणूक लढवायला परवानगी आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योगधंदे करायला आहे, त्याला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी नाही आहेत त्याला त्याच्या विकासाला. आणि मग अशा स्थितीमध्ये या देशातल्या काँग्रेस जे राजकारण करत आहे त्याच्या अनुषंगानं माननीय पंतप्रधानांनी दिलेली धोक्याची घंटा आहे. ठीक आहे, त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते मुद्दा लक्षात आला. आपण आजबेंकडे जाऊया. आजबे, कसं पाहताय आता भाजपच्या नेत्यांनी जे विश्लेषण केलंय आणि जे स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल? नम्रताजी, एक बरं केलं की तुम्ही सुरुवातीलाच डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे वक्तव्य दिलेलं होतं ते स्क्रीनवरती तुम्ही दाखवलं. ते दाखवल्यानंतर
आजबेजी मी थोडंसं थांबवते, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत. ती आपण अडचण दूर करूया, त्यानंतर मी पुन्हा येते आपल्याकडे. लांबे सरांकडे जाईन. लांबे सर, 2006 सालचं हे वक्तव्य आहे. मला वाटतं पत्रकाराच्या नजरेतून तुम्ही त्याही वेळेला हे वाक्य बघितलेलं असेल आणि त्याची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स तुम्ही त्याही वेळेला केली असतील, ऐकली असतील. आता ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रचारात तेच वाक्य येतं आणि किंबहुना त्या वाक्याचा एक भाग येतो, त्यावेळेला परिस्थिती कशी बदलतीये, कुठल्या दिशेकडे जात आहे असं वाटतं? मला तर असं वाटतं की या दोघांनी पण, म्हणजे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आत्ताचे पंतप्रधान मोदी यांनी या जाती धर्माचा उल्लेख आपल्या प्रचारामध्ये येऊ देण्याची काही गरज नव्हती. याच्यापूर्वी जेव्हा 2006 मध्ये ते वक्तव्य झालं, त्याच्यावरती जसं आता म्हणाले भाजपचे प्रवक्ते की त्यावेळेस सुद्धा बरीच चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर त्यातला थोडासा भाग घेऊन आता आपण बघितलं. तर मला असं वाटतं की मनमोहन सिंग जेव्हा त्यावेळेस बोलले, त्याचा कंटेक्स्ट असा होता की रिसोर्सेस ऑफ द कंट्री, म्हणजे त्याच्यात असा भाग नव्हता काही की हा हिंदूंकडून सगळं गोळा करून अल्पसंख्याकांना ते द्यावं. हे रिसोर्सेस म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे त्याच्यातून ध्वनीत असा अर्थ झाला होता की एक्सचेकर जे आहे गव्हर्नमेंटचं, या संबंध जी संपत्तीची निर्मिती होतीये त्याच्यावरती सगळ्यांचा हक्क तर आहेच, परंतु हे जे उपेक्षित आणि मागासलेले वर्ग आहेत यांचा सगळ्यात आधी हक्क आहे, असा त्याचा मतितार्थ त्यांच्या वाक्याचा होता आणि त्यावेळेस तो त्याच स्पिरिटमध्ये घेतला गेला होता. परंतु आता हे जे, कारण त्यांनी म्हटलंय की यांचा हक्क आहे, म्हणजे त्याच्यावरती त्यांना इकडून घेऊन त्यांना वाटून देण्याचे आमचं धोरण आहे असं काही म्हणलेलं नव्हते. परंतु आता त्याचा वेगळा अर्थ काढला जातोय आणि कसं आहे की पंतप्रधान पदावरच्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट, म्हणजे जाती धर्माच्या संदर्भातलं, असे अनेक प्रचारांमध्ये आपण वक्ते बघतो आहोत की जे जाती धर्माच्या संदर्भामध्ये तिकडे उत्तर प्रदेश असेल किंवा इकडे तामिळनाडू असेल, म्हणजे अगदी सनातन धर्म हे डेंग्यू वगैरे सारखे आहेत. तर या पद्धतीची उत्तर म्हणजे वक्तव्य ही खालच्या पातळीवरती ठीक, म्हणजे ती पण ऍक्सेप्टेबल नाहीत, परंतु ती होतच आली आहेत. पण या स्टेचरच्या व्यक्तीने अशा पद्धतीचं धार्मिक राजकारण या निवडणुकीमध्ये थेट आणणं हे थोडंसं आक्षेपार्ह वाटतं. आपण पुन्हा एकदा आजबेंकडे जाऊया, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का बघूया. आजबेजी, माझा आवाज पोहोचत असेल तर, आता लांबे सरांनी खूप छान सांगितलं की सगळ्याच राजकीय पक्षांसाठी हे लागू होतं की कुणालाही आपल्या प्रचारामध्ये, वक्तव्यामध्ये, विशेषतः ते इतक्या महत्वाच्या पदावर असताना जाती धर्म याचा उल्लेख करणं खरंच काय गरजेचं आहे? माझा आवाज येतोय का नम्रता? बोला, तुमचा आवाज येतोय. येस. हा नम्रताजी, मला म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काय वक्तव्य होतं हे वक्तव्य तुम्ही दाखवलं. ते दाखवल्यानंतरही जर हाके साहेब हे पुन्हा त्या विपर्यासाची लाईन जर पुढे रेटत असतील तर काय पद्धतीची विकृत बुद्धी ही भाजपच्या नेत्यांमध्ये कशा प्रकारची आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आता इंग्रजी जर त्यांना कळत नसेल तर ही खरंच म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची चूक आहे का किंवा काँग्रेस यांची चूक आहे का? त्या वाक्यामध्ये अगदी स्पष्ट स्वच्छ म्हटलेलं आहे त्यांनी की एससी असेल, एसटी असतील, ओबीसी असतील, महिला असतील, मुलं असतील किंवा मायनॉरिटीज असतील, त्यात फक्त मायनॉरिटीज मध्ये स्पेसिफिकली मुस्लिम असा त्यांनी उल्लेख केला आणि शेवटी पुन्हा ते दे म्हणतायत. दे याचा अर्थ असा होतो की हे वर सगळे जे नमूद केलेले आहेत त्यांच्याविषयी ते बोलतायत किंवा हे सगळे जे समूह आहेत त्यांना इक्विटेबल या शब्दाचा जो अर्थ आहे तो गणेश हाके साहेब आणि त्यांचे नेते पंतप्रधान यांनी समजून घ्यावा. त्याचा अर्थ काय होतो? सगळी संपत्ती त्यांना देणे असा होतो का? त्याचा अर्थ असा होतो की न्यायोचित, हा मराठी जो शब्द आहे, न्यायोचित पद्धतीने संसाधनांना जे आहे तर त्याच्यामध्ये प्राधान्य त्यांना दिलं गेलं पाहिजे. आता मला सांगा, त्यांनी फर्स्ट क्लेम हा सुद्धा शब्द वापरलेला आहे आजबेजी, वापरलेला आहे. तुम्ही इंग्रजी कळत नसेल जो शब्द आहे तो हाकेजी मी आपल्याला वेळ देते, आजबेंचं वक्तव्य पूर्ण होऊ दे. आजबेजी कंटिन्यू करा. हाके साहेब ते वक्तव्य पुन्हा पहा. फर्स्ट क्लेम कोणाचा? दे म्हणजे कोण? तर त्या वाक्यामध्ये जे सर्व सुरुवातीपासून आलेले होते एससी, एसटी, ओबीसी, महिला, मुलं आणि मायनॉरिटीज, या सगळ्यांना मिळून दे, त्या देचा म्हणजे त्यांचा फर्स्ट क्लेम असेल असं म्हटलेलं आहे. आणि बरं फर्स्ट सगळ्या गोष्टी जर कळत नसतील तर मला असं वाटतं मायनॉरिटी मध्ये मुसलमान येतात की नाही. बरं दुसरी गोष्ट आहे की जर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मायनॉरिटी मध्ये मुसलमान येतात की नाही?
अहो हाके साहेब, मायनॉरिटीज मध्ये मुसलमान 100% येतात, पण एससी एसटी ओबीसी महिला आणि मायनॉरिटीज याचा अर्थ तुम्हाला कळतो का? फक्त मुसलमानांना देणे असा त्याचा अर्थ होतो का? बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः असं सांगता की 2006 साली तुम्ही त्या चर्चेमध्ये सहभागी होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो 2006 मध्ये जेव्हा अशा प्रकारचा विपर्यास केला गेला तेव्हा थेट पंतप्रधान कार्यालयाकडून क्लॅरिफिकेशन आलेलं होतं. ते क्लॅरिफिकेशन पण मी तुम्हाला पाठवू शकतो. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं. नाही, हाकेजी मी पुन्हा येते आपल्याकडे. मी आजबेना एक माझा छोटासा प्रश्न आहे. आजबेजी, तुम्ही म्हणताय हे वक्तव्य, मग जाहीरनाम्यामध्ये पर्टिक्युलरली एका धर्माचं नाव घेऊन असं का होतं? मग जाहीरनाम्यामध्ये एका जातीचं नाव घेऊन का प्रसिद्धी केली जाते, का आश्वासन दिलं जातं? नम्रताजी, मला हाके साहेबांनी आमच्या जाहीरनाम्यातलं वाक्य वाचून दाखवा. मी त्यांना चॅलेंज करतो, आता या क्षणाला त्यांनी वाक्य वाचून दाखवावं ज्याच्यामध्ये त्याचा असा काय अर्थ आहे. असं कोणतंही वाक्य, कोणतीही गोष्ट जाहीरनाम्यात आमच्या नमूद नाही, तरी पंतप्रधानापासून हाकेपर्यंत भाजपची सगळी जी यंत्रणा आहे ती खोटेपणाचा आणि असत्याचा आधार घेताना दिसते. त्यांनी आता चेक करावं आणि 2 मिनिटात मला सांगावं जाहीरनाम्यातलं एक वाक्य मला सांगावं की ज्याचा अर्थ असा होता. असा आहे की ज्या आपण विचारू, तुमचा प्रश्नच आपण थेट विचारूया त्यांना. गणेश हाकेजी बोला. नाही, संपत्तीचं त्यांनी डिस्ट्रीब्युशन असा शब्द वापरलेला आहे. वेल्थचं डिस्ट्रीब्युशन याचा अर्थ काय होतो? राहुल गांधीने हा शब्द वापरला की नाही त्याच्यामध्ये? तुमच्या संभाषणामध्ये आहे ना, मला सांगा. आणि त्याच्यावरती राहुल गांधीने त्याचं समर्थन केलेलं आहे. वाजपेयी, तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या नेत्याचं भाषण ऐका. तुम्ही गणेश हाकेजी, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचला नाही. तुम्ही कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या शब्दाबद्दल बोलताय? पुन्हा एकदा सांगा. तुमचा आवाज नीट पोहोचला नाही. पुन्हा एकदा सांगा, कुठलं वाक्य, कुठला शब्द? वेल्थ डिस्ट्रीब्युशन असा शब्द आहे त्याच्यामध्ये. मला वाक्य दाखवा, हा शब्द दाखवा हाके साहेब. आता या क्षणाला तुम्ही दाखवा, मी माफी मागतो जाहीर तुमची. हा जो शब्द आहे तो मला जाहीरनाम्यामध्ये दाखवा. बघा, आणि तुम्ही ज्या डिस्ट्रीब्युशनचा जाहीरनाम्यात असा कोणताही उल्लेख केलेला नाही. आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा संदर्भ दे तुम्ही मला लगेच दाखवा. राहुल गांधी यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. तुम्ही मला दाखवा जाहीरनाम्यात, मला शब्द दाखवा तुम्ही. मी तुमची जाहीर माफी मागतो, मला शब्द दाखवा. आणि ज्या रिडिस्ट्रीब्युशन तुम्ही म्हणतायत, राहुलजी गांधी असं म्हणाले होते की हे सरकार जे आहे ते मूठभरांच्या धनधान्यांचा विचार करणारा आहे. सगळे रिसोर्सेस, पोर्ट असेल, विमानतळ असतील, कोल माइन्स असतील, सगळ्या गोष्टी मूठभर उद्योगपतींना दिलेल्या आहेत, त्यांना श्रीमंत केलेलं आहे. या लोकांना टॅक्स लावून यांनी जी लूट केलेली आहे त्यामधले पैसे देशाच्या विकासासाठी डिस्ट्रीब्यूट केले जातील, असं भाषणामध्ये राहुलजींनी संदर्भ दिलाय. म्हणजे यांना राग कशाचा आहे? अडाणी, अंबानी आणि यांचे धनधानगे मित्र जे आहेत, ज्यांनी या देशाची लूट केलेली आहे, त्यांच्या पैशांवर टॅक्स लावण्याचा विषय आला की यांना त्रास होतो आणि ते मुसलमानांकडे. आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये कष्टाने, मेहनतीने, स्वतःच्या कर्तृत्वानं कमावलेली संपत्ती त्याचं पुनर्वितरण करायचं. कुठली मेहनतीनं, किती अडाणी आणि अंबानींनी किती मेहनतीनं संपत्ती कमवलेली आहे ते रिपोर्टने दाखवले. हाकेजी, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही मेहनतीने आणि कर्तबगारीने कमवलेली संपत्ती जी म्हणताय, त्यातल्या अनेकांचे खूप मोठ्या अमाऊंटचे एनपीए आहेत, नॉन पेइंग ऍसेट आहेत. त्याचं काय? ती कर्ज परत देणार का बँकांना? ते एवढी कर्तबगारीने कमवलेली संपत्ती, स्वतःच कर्ज जे सरकारने माफ करावं अशी यातल्या अनेकांची इच्छा आहे, ते कर्ज ते फेडणार आहेत का या कर्तबगारीच्या संपत्तीवर? नम्रता, तो विषय वेगळा आहे. कसा वेगळा असू शकतो? स्वकष्टाने नाही, नम्रता, एखाद्याने स्वकष्टाने कमवलेल्या पैशाने त्यांनी आपल्या डोक्यावरचं कर्ज फेडावं की ते सरकारने माफ करावं अशी का अपेक्षा असते? काँग्रेस सारख्या लोकांनी ललित मोदी, नीरव मोदी, माल्या यांनी जे संपत्ती कमवलेली आहे या संपत्तीची संपत्ती तुम्ही कशा पद्धतीची करू शकता. पण जी संपत्ती म्हणून म्हटलं की आता आम्ही ईडी लावतोय, ईडीच्या चौकशा होत आहेत आता, तर म्हणजे सरकार करत आहे आमच्यावरती ईडी लावून ललित मोदी, नीरव मोदी, माल्या यांच्यावर चौकशा करतोय. अशा पद्धतीच्या काँग्रेसवाले करतायत. त्यांनी कमावलेली असेल तर त्याच्या चौकशा होतील ना. ठीक आहे. मी लांबे सरांकडे जाते. लांबे सर, हे संपत्ती आणि इतर सगळे मुद्दे हे भांडणामध्ये येत राहणार आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचा अर्थ लावत बसतोय. मुद्दा असा आहे की चिकन मटणापासून ते प्रॉपर्टी किंवा रिसोर्सेस रिडिस्ट्रीब्युशन पर्यंत प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेला धर्म, जात, कॅटेगरी या सगळ्याचं वलय येतं, किती घातक आहे ते आपल्यासाठी. म्हणूनच आपल्या घटनेने आपल्याला सगळ्यांना हा अधिकार दिलेला आहे.
आणि घटनेने आपली जी काही कर्तव्य आहे ती देखील अधोरेखित केलेली आहे. त्या घटनेनुसारच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता ही लिहिली गेली आणि जिचं इम्प्लिमेंटेशन आपण आज बघतो आहोत. परंतु याच्यामध्ये या धर्माच्या गोष्टींना आणि धार्मिक भेदभावाला कुठेही वाव नाही आहे. घटनेला जर अनुसरून आपण ही निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरणार असू आणि घटनेला धरून जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर मला म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की काँग्रेसनी पण मुस्लिम वगैरेंचा उल्लेख करणं काही आवश्यक नव्हतं. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसचं जर हे धोरण आहे की हे सगळ्यांना हे समसमान त्यांच्या अधिकार त्यांना सगळ्यांना मिळायला पाहिजे, मग आज जे काही आपण रिजिम बघतो आहोत, एनडीएचं सरकार आहे, तर त्याच्यामध्ये इतर धर्मियांना वगळलं गेलं किंवा टळलं गेलं. सर तुम्ही जो आचारसंहितेचा मुद्दा आता उपस्थित केला, मोदींचं जर त्या सभेतलं ते वाक्य जर आपण बघितलं तर पहिलं वाक्य ज्याच्यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांच्या वाक्याचा दाखला दिलाय त्याच्यात त्यांनी मुस्लिम हा शब्द वापरलाय, पण त्याचं इंटरप्रिटेशन जे त्यांनी पुढच्या वाक्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्यादा बच्चेवाले लोक असं म्हटलेलं आहे. त्यांनी मुस्लिम हा शब्द टाळलेला आहे. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आपल्या वाक्यावरनं वाद होऊ शकतो आणि आचारसंहिता भंगाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लांबे सर. बरोबर, परंतु ही तांत्रिक गोष्ट झाली. म्हणजे जो काही मेसेज जायचा आहे तो मेसेज गेलेला आहे आणि त्याच पद्धतीने तो गेलेला आहे ज्या स्पिरिटमध्ये तो बोलला गेला. मला असं तेच म्हणायचं आहे की आता कोणाचं जरी सरकार इथे असलं देशामध्ये त्याच्यामध्ये देखील सगळ्यांचाच हक्क त्या एक्सचेकरवर आहे. जी काही राष्ट्रीय संपत्ती निर्माण होतीये त्याच्यामध्ये इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे नम्रता. आणि तो अधिकार काँग्रेस असं म्हणू शकत नाही की यांना दिला पाहिजे किंवा भाजप असं म्हणू शकत नाही की यांना दिला नाही पाहिजे. हा ज्याच्या त्याच्या उत्पन्नाप्रमाणे कर लावणे किंवा ज्याच्या त्याच्या म्हणजे कुवतीप्रमाणे त्याला कर्ज देणे ह्या सगळ्या गोष्टी होतातच. तिथे कुठेतरी अजून असा जातीचा किंवा धर्माचा कॉलम आलेला नाहीये. तेव्हा हे फक्त निवडणुकीपुरते ही वक्तव्य येतात आणि शेवटी काय की सत्ता आल्यानंतर किंवा सत्ता गेल्यानंतरही या सगळ्यांना त्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच चालावं लागतं. बर, माझी वेळ संपत आली. हाकेजी, वाइंड अप कमेंट. नम्रता नाही, नम्रता कसं आहे की दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात गेल्या पाहिजे सुरुवातीपासून. म्हणजे मुळात संपत्तीच्या पुनर्वितरणाचा संबंध किंवा ही गोष्ट चर्चा करायची किंवा त्याच्या कुठं आपल्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता काय की जी मी संपत्ती प्रत्येकाने, हा ठीक आहे, सांगितलं ना की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं अनप्रोपोर्शनेट प्रॉपर्टी गेले त्याच्यावरती कार्यवाही होतेच आहे, त्याच्यावरती कर लावला जातोच आहे. ज्यांनी संपत्ती कमवते संपत्ती, अशी संपत्ती कर भरून संपत्ती कमवलेली संपत्ती कष्टाने मेहनतीने स्वतःच्या कर्तृत्वानं अक्कल हुशारीनं कमावलेली संपत्ती ही पुन्हा म्हणजे त्याचं वितरण करायचं, ही जी संकल्पना आहे ही अत्यंत डाव्या विचारसरणीची कम्युनिस्टांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी ही या देशात पुन्हा ते काही आणू पाहते ही काँग्रेस आणि ते अत्यंत देशाला धोकादायक आहे. शेवटची कॉमेंट आजबेजी, जिथे पंतप्रधान मोदींनी एका निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं की तुमच्या खात्यामध्ये अमुक अमुक रुपये येतील, त्याच्यावरती काँग्रेस आणि विरोधी पक्ष अगदी पहिल्या दिवसापासून टीका करत होतं ते वाक्य आल्यापासून, आणि आता जर रिडिस्ट्रीब्युशनची भाषा होतीये तर हे मला वाटतं सरळ घास घेण्याच्या ऐवजी कानामागून घेतलेला घास असाच याचा अर्थ निघेल, नाही का? मग तुम्ही वेगळे कसे? नाही, मुद्दा असा आहे नम्रताजी, तत्पूर्वी फक्त मला एक अर्धा मिनिट द्या. लांबे सरांनी जे सांगितलं त्यात फक्त एकच मला दुरुस्ती करायची की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल मध्ये जिथे सर्व राज्यांचे प्रतिनिधी देखील असतात तिथं केलेल्या भाषणात तो उल्लेख केलेला नव्हता. नंबर एक. दुसरी गोष्ट अशी की आपल्या घटनेचंच अंत्योदय हे तत्व आहे की जे वंचित समूह आहेत त्यांना त्यांचा न्यायोचित प्रतिनिधित्व किंवा न्यायोचित जो हिस्सा आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. एससी एसटी ओबीसी महिला आणि मायनॉरिटीज त्यात मुस्लिम पण आले तर हे मागास समूह आहे. हे आकडेवारी दिसलेले आहेत, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. त्या संदर्भाने ते विधान होतं. हा झाला पहिला भाग. दुसरा त्यातला मुद्दा असा की वारंवार हाके साहेब जे एक खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा रेटतात ती अशी की रिडिस्ट्रीब्युशनची. मला सांगा, जर जे श्रीमंत वर्ग आहे किंवा ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांना जर समजा आता 22% कॉर्पोरेट टॅक्स लावलाय, जर तुम्ही 30% कॉर्पोरेट टॅक्स लावला तर याला रिडिस्ट्रीब्युशन असंच म्हणतात. त्यातून जी रक्कम येणार आहे ती रक्कम समाजाच्या लोकांच्या विकासासाठीच वापरली जाणार आहे. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे, एक शेवटचा मुद्दा संपू द्या. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की यांनी जे उद्योगपती आणि जी मुठभर लोक मोठी केलेली होती
त्यांची संपत्ती त्याच्यावर टॅक्स लावण्याचा विषय आला की यांना त्रास होतो. अगदी आणि तो मोदींनी विषय सुद्धा ते मुसलमानांवरती काळा ढकलतात. पैसा आणून तोच त्या काही ठराविक अमाऊंट जी त्यांनी सांगितलेली होती ती काळ्या पैशाबद्दलच बोललेली होती. आणि मला वाटतं तुम्ही जर रिडिस्ट्रीब्युशन म्हणत असाल तर कुणाच्या हक्काच्या खिशातनं तुम्ही पैसा काढणार नाहीत. त्याच्यामध्ये जिथे काळं बेरं असणार आहे तिथलाच पैसा काढला जाईल ज्या रिडिस्ट्रीब्युशनच्या तुमच्या या डेफिनेशनमध्ये बसत असेल तो. असो, मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या प्रचारामध्ये उणीधुणीही निघतायत. मात्र ती उणीधुणी निघत असताना आपल्या समाजात जे सौहार्दाचं शांततेचं वातावरण आहे त्याला वाकडं वळण मिळणार नाही ना, याची खबरदारी पंतप्रधानच नव्हे तर प्रत्येक तळागाळातल्या अगदी कार्यकर्त्यापर्यंत राजकारण्याने घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण देशात सध्या शांतता आहे, त्याला गालबोट लागायला नको. चर्चेसाठी आपल्याला लांबे सर, गणेश हाकेजी, आजबेजी तिघांनीही वेळ दिला. तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.